नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रात्रीची नगरी या चॅनलवरती 90 डेज या कथेचा पुढील भाग. आपण आत्तापर्यंत या कथेचे 3 भाग ऐकलेले. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा 4था भाग सादर करत आहे. मित्रांनो, याच्या अगोदर काय घडलं, ही कथा काय आहे, हे या अगोदरचे जर तुम्ही भाग ऐकलेले असतील तरच तुम्हाला समजणार आहे. मी आपणास अशी विनंती करतो, या अगोदरचे भाग जर तुम्ही ऐकलेले नसतील तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्हाला या अगोदरची कथा नीट व्यवस्थितपणे ऐकायची आहे, तरच तुम्हाला संपूर्ण ताळतंत्र लागणार आहे. नाहीतर अर्धवट कथा ऐकल्यामुळे तुम्हाला काही मजा येणार नाही. मित्रांनो, श्यामा काकूसोबत मी त्या अंधाऱ्या खोलीमध्ये गेलो होतो. इथंपर्यंत तर तुम्ही सर्वांनी ऐकलंच आहे. मी रिपीट करून तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नसल्यामुळे मी पुढे जे काही घडलं ते जशास तसं तुमच्यासमोर सादर करत आहे. आता असं घडलं की मी श्यामा काकूच्या पाठीमागे जाऊन थांबलो होतो. तिच्या हातात मोबाईल मी दिला होता. माझ्या मोबाईलवरची ती जी ब्ल्यू चित्रफित होती ती पाहत होती. मी तिच्या पाठीमागे थांबून ती पाठीमागून बघत होतो. माझ्या जसं लक्षात आलं ती काय पाहते तसं आता मलासुद्धा जास्त मजा येऊ लागली होती. कारण काकू आता जास्त गरम होऊ लागली होती. परंतु तो माझ्यासाठी एक प्लस पॉईंट होताच. माझा चुकून गुडघा तिच्या पाठीला लागला आणि त्यामुळे ती किंचाळली. तिच्या हातातला मोबाईल खाली पडला. ती जोरात ओरडली, "कोण आहे?" तसं मी तिला म्हणालो, "अहो काकू, मीच आहे. कोण असणार या घरामध्ये? माझ्याशिवाय आणि तुमच्याशिवाय कुणीच नाही." असं म्हणून मी तिला धीर दिला आणि तिच्या हातावर मी माझा हात टेकवला. खाली पडलेला मोबाईल ती उचलायचा जरासुद्धा फिकीर नव्हती, कारण ती थोडी घाबरली होती. मग मला लगेच ती म्हणाली, "राजेश, बोलत यायचं नाही का? तू गपचूप येऊन कधी थांबलास? मला काही समजलंच नाही." आणि मी किती घाबरले. हातातला मोबाईल खाली पडला आणि मोबाईलचा जर डिस्प्ले वगैरे फुटला असला तर काय करायचं? तसं मी म्हणालो, "काकू, तुम्हाला काही नाही ना, बस मोबाईलचा डिस्प्ले फुटू द्या, नाहीतर आणखीन काही होऊ द्या. आपल्याला थोडीच काही फरक पडणार आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही रिलॅक्स राहा." तसं ती थोडीशी शांत झाली. मोबाईलचा टॉर्च आणखीनसुद्धा चालूच होता. मोबाईल तोंडावर पडला होता. मोबाईलची जी स्क्रीन होती ती जमिनीकडे होती आणि फ्लॅशलाईट वर होती. तिच्या चेहऱ्यावर थोडे घाबरल्याचे चिन्ह मला स्पष्ट दिसत होते. मग मी तिच्या समोर गेलो आणि माझा हात तिच्या खांद्यावर टेकवला आणि तिला म्हणालो, "श्यामा काकू, घाबरू नका. जरी मोबाईल फुटू द्या. एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि असं पण बघितलं तर मी आता दिवाळीला नवीनच मोबाईल घेणार होतो. राहिलेतच किती दिवस? 1 महिना, 1.5 महिना बस." तसं ती म्हणाली, "अरे राजेश, लॉकडाऊन चालू आहे आणि आता दिवाळी, तू आता तर मार्च महिना चालू आहे. दिवाळीची गोष्ट 1 महिन्याने करतोस म्हणजे का तुझं एप्रिलमध्ये दिवाळी असते की काय?" तसं मी हसू लागलो. मी तिला म्हणालो, "अहो काकू, दिवाळीला 1 महिना राहिला म्हणजे 1 महिन्यात लॉकडाऊन जर उठलं तर बाहेर गेलो तर म्हणजे दिवाळीच ना. आपण घराच्या बाहेर गेलो की म्हणजे चालू झाली दिवाळी. मी दुसरा मोबाईल घेऊन येईन, एवढं काय विशेष त्याच्यामध्ये. आणि जरी आत्ता जरी मोबाईल फुटला तरी मी उद्या दुसरा मोबाईल घेऊन येईन. तुम्ही नका काळजी करू." तशी ती म्हणाली, "परंतु माझ्या हातानं किती मोठं नुकसान झालं आहे." मग मी तिला म्हणालो, "तुम्ही बघण्याच्या अगोदरच का आरडाओरडा करतायत? तुम्ही बघितलं का मोबाईल फुटला का, नुकसान झालं का? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? शांत राहा ना." तसं तिला थोडासा धीर आला. मग ती शांत बसली आणि मला म्हणाली, "बघा तरी मोबाईल, उचल तरी मोबाईल, बघ फुटला का." कारण तिच्याच्यानं मोबाईलसुद्धा उचलणं होत नव्हतं. तिचं अंग भीतीनं थोडंसं थरथर कापत आहे असं मला वाटत होतं. मग मी तिचा हात हातात पकडला आणि तिला म्हणालो, "काकू, तुम्ही कमालीच्या घाबरलेल्या दिसत आहात. एवढं घाबरायची काही गरज नाही." आता तिचं टेम्परेचर वाढलं होतं. ते कशामुळं हे तुम्हाला मी काही सांगायची गरज नाही. तिनं त्या मोबाईलवर जी व्हिडिओ क्लिप पाहिली होती, सर्व काही त्याचा परिणाम होता. ती घाबरली होती. अचानक कोणीतरी पाठीमागून आलं आणि त्याचा स्पर्श तिला झाला. तिला वाटलं असावं कदाचित मोठे मालक म्हणजे माझे पप्पा तिथं आले असावेत किंवा माझी आई आली असावी. कुणीतरी आलं आणि मला रेड हँड पकडलंय, असंच काहीतरी तिला वाटत असावं. त्यामुळेच ती खूप घाबरली होती. मित्रांनो, आता जे काही असेल ते असेल. तिला काय वाटत असेल, काय नसेल ते त्याच्याबद्दल विचार करत बसायची गरज नाही. आपण कथेची मजा घेऊयात. पुढं काय घडलं हे मी तुम्हाला सांगतो. मग मी मोबाईल उचलला आणि बघितलं त्या मोबाईलच्या वरच्या बाजूला जे स्क्रीन गार्ड लावलं होतं त्याला नॉर्मल तडा गेला होता. आतला डिस्प्ले एकदम शाबूत होता. ओके, काही झालेलं नव्हतं. मग मी तिला म्हणालो, "काकू, डिस्प्लेला काहीही झालं नाही." तसं तिच्या जीवात जीव आला. तिनं माझा हात घेतला आणि म्हणाली, "बरं झालं बाबा, तुझा जर मोबाईल फुटला असता आणि तू जर तुझ्या पप्पांना सांगितलं असतंस मोबाईल फुटला तर किती वर्ष मला फुकट काम करावं लागलं असतं कळलंच नाही. 50,000 तर तुझा मोबाईल असेल." तसं मी तिला म्हणालो, "श्यामा काकू, पैसे काय करताय हो तुम्ही? 50,000 असेल ना लाखाचा असेल, तुमच्यापेक्षा थोडाही महाग आहे तो. फक्त तुम्ही ओके आहात बस."
मग ती हसू लागली. तिला थोडा धीर आला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलला काहीच झालं नाही हे ऐकल्यानंतर तिला सर्वात जास्त हायसं वाटलं होतं. मित्रांनो, आता बराच वेळ गेला. ती एकदम रिलॅक्स झाली होती. मग थोड्याच वेळात मी तिचा हात धरून खुर्चीवर बसवलं. आणखीनसुद्धा ती माझ्याकडे बघतच होती. मग मी तिला म्हणालो, श्यामा काकू, एवढं घाबरायला काय झालं? काय वाटलं होतं तुम्हाला सांगा ना? मग ती मला म्हणाली, मला वाटलं मोठे मालक किंवा बाईसाहेब आले आहेत असं वाटलं म्हणून मी जास्त घाबरले. मग मी म्हणालो, एवढं घाबरायसारखं काय झालं होतं? तसं ती काहीच बोलली नाही. मग मी मोबाईलच्या होम स्क्रीनवर बोट टच केलं आणि तिच्या हिस्ट्रीमध्ये बघू लागलो ती काय बघत होती. आता मी तर बघितलंच होतं, मला माहीत होतं, परंतु मी मुद्दाम मोबाईलच्या हिस्ट्रीमधून तिनं प्ले केलेला व्हिडिओ काढला आणि म्हणालो, श्यामा काकू, तुम्ही हा व्हिडिओ बघितलात? सॉरी यार काकू, तुम्ही कोणाला सांगू नका प्लीज. आता विषय मला वाढवायचा होता, परंतु विषय कसा वाढवणार माझ्याकडे काही आयडियाच नव्हती. म्हणून मी ही आयडिया अशी लावली, श्यामा काकू, तुमच्या पाया पडतो, तुम्ही कोणाला काही सांगू नका माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे आहे म्हणून. आई बाप्पाला जर ही गोष्ट कळली ना तर ते मला खूप मारतील. असं मला श्यामा काकूला उचकावायचं होतं, थोडं तिला डिवसायचं होतं, म्हणून मी मुद्दाम तोच विषय काढतो. आता श्यामा काकूला समजलं की नाही मला माहीत नाही, परंतु तिच्या चेहऱ्यावर थोडंसं तेज आलं होतं. मग ती मला हळूच म्हणाली, काय राजेश, अरे काय बघतोस तू व्हिडिओ? आणि हो, तुला विचारू का एक? तसं मी म्हणालो, हो काकू विचारा ना. मग ती मला म्हणाली, अशी व्हिडिओ तू किती दिवसापासून पाहतोयस? आता तिला लगेच उत्तर काय द्यावं मला काही समजत नव्हतं. तरीसुद्धा एकदम समयसूचकता दाखवत मी तिला म्हणालो, काकू, गेल्या 2 महिन्यापासून मला एका माझ्या मित्राने ही सवय लावली आणि आता दररोज व्हिडिओ बघितल्याशिवाय मला झोप येत नाही. मग ती मला म्हणाली, म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून तू दररोज व्हिडिओ बघतोयस का? तसं मी म्हणालो, हो ना, गेल्या 2 महिन्यापासून मी हे दररोज व्हिडिओ बघतोय. मग ती मला म्हणाली, हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुला काहीच वाटत नाही का? मी म्हणालो, वाटतंय भरपूर, परंतु करणार काय? मग ती मला म्हणाली, काय वाटतंय सांग ना. मी तिला म्हणालो, काकू, मला पण असंच करावं असं खूप वाटतंय, परंतु आपल्याला कोण करू देणार? मग ती मला म्हणाली, कसं काय करू देणार नाही? तू कॉलेजला जातोस, इतक्या श्रीमंत घरचा आहेस, तुझ्याकडं गाडी आहे, पैसे आहेत, सर्व काही आहे, मग तू अगदी ह्या गोष्टी सहज मिळवू शकतोस ना. तसं मी म्हणालो, नाही ना काकू, मला कोण भाव देत नाही, जमत नाही आपलं असं, आणि मला कधी कुठल्या पोरीच्या पुढं करणं जमलंच नाही. तशी ती म्हणाली, म्हणजे आत्तापर्यंत तू ह्या गोष्टीचा डेमो घेतलाच नाहीस, हो ना? तसं मी म्हणालो, हो ना, मला कोणी दाखवलंच नाही. मी आत्तापर्यंत हे शरीर कसं असतं हे सुद्धा कधी बघितलं नाही, कोणाच्या जवळून पण नाही आणि कोणाच्या लांबून पण नाही. जे काही बघितलं आहे ते फक्त व्हिडिओमध्ये. मग काकू हळूच मला म्हणाली, शांत राहा, आणि तुला जर वाटतंय मी ही गोष्ट कोणाला सांगू नये तर तुला माझं एक काम करावं लागेल. मग माझ्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मला माहीत होतं काकू काय म्हणणार आहे, परंतु मी थोडंसं भाबड्या स्वभावामध्ये आणि भाबड्या स्वरामध्ये मी तिला म्हणालो, काकू, मला काय करावं लागेल सांगा, तुमच्या पाया पडतो, ही गोष्ट कोणाला सांगू नका हो. घरच्यांना जर कळालं तर खूप मारतील. ते मागे असंच महेशच्या वडिलांना कळालं होतं, महेश असली चित्रपट बघतोय. महेशला त्याच्या वडिलांनी खूप तुडून काढला, खूप मारला त्याला. मग काकू हसू लागली आणि मला म्हणाली, तू नकोस घाबरू, मी नाही सांगणार कोणाला. मी म्हणालो, धन्यवाद काकू, तुमचे जेवढे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत. मग ती मला म्हणाली, तुला एखादी मैत्रीण वगैरे नाही का? तसं मी म्हणालो, हो, बऱ्याच मैत्रिणी आहेत, 4-5 मैत्रिणी आहेत, परंतु असं काही करायची हिंमत झाली नाही, आणि त्यांना कसं म्हणावं असा कार्यक्रम करू दे म्हणून, ते काही मला सुचतच नाही. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, जाऊ दे, मी तुझी काहीतरी जुगाड लावून देते, परंतु माझं तुला एक काम करावं लागेल. मग मी म्हणालो, हो ना काकू, मगापासून मी तुम्हाला तेच विचारतो आहे, काय काम करावं लागेल सांगा, तुम्ही जे म्हणाल ते मी काम करतो. मग काकू मला म्हणाली, ह्या व्हिडिओमध्ये आता तू जे काही बघितलंस, ह्या व्हिडिओमध्ये जसं काय आहे तसं तुला माझ्यासोबत करावं लागेल, चालेल ना? मग मी म्हणालो, हो काकू, बघूत ना करून, मला पण थोडी मजा मिळेल आणि तुम्हाला पण. मग ठीक आहे काकू म्हणाली, परंतु दुसऱ्या क्षणाला काकूनं माझा हात पकडला आणि मला म्हणाली, परंतु राजेश, आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तसं मी थोडा घाबरलो आणि म्हणालो, काय झालं काकू, काय आहे? तशी ती म्हणाली, आपल्या ह्या बोलण्याबद्दल कोणालाच तू सांगायचं नाही. तुझ्या कितीही क्लोज मित्र असला, खूप जवळचा असला तरीसुद्धा सांगायचं नाही, ना घरच्यांना सांगायचं नाही, ना बाहेरच्यांना सांगायचं नाही, चालेल का? मी म्हणालो, चालेलच काय, एकदम दौडेल, भागेल, पळेल. आणि मी हसू लागलो. काकूसुद्धा आता हसू लागली. जवळजवळ 10-1 मिनिट आम्ही दोघे तशाच अवस्थेत तिथं बसून होतो. हळुवारपणे काकूने तिचे ओठ माझ्या कपाळावर टेकवले आणि मला म्हणाले, आता शहाण्या हुशार बाळासारखं लाईट चालू कर.
मी म्हणालो, हो ना काकू, परंतु त्याच्या अगोदर मी एक काम करू का? तसं काकू म्हणाली, काय? मला तुमच्या त्या उभारावरून हात फिरवायचा आहे. मला स्पर्श तरी करू करू द्या ना, बघू द्या कसं असते ते. मी खूप हापापलेला आहे हो. आत्तापर्यंत मला काहीच मिळालं नाही. जसं की मला काही माहीत अशा स्वरूपामध्ये मी तिच्यासोबत बोलत होतो. मग काकू मला म्हणाली, अरे सर्व काही मी तुला शिकवते, देते, सांगते, असंच तुला कबूल केले ना, मग आता एवढी काही कशासाठी करतोस? तसं मी म्हणालो, मी नाही करत, फक्त मला थोडीशी मजा मिळावी म्हणून म्हणतोय. मग ती मला म्हणाली, सगळे घरातले की तू हळूच उठून माझ्या खोलीमध्ये ये, बस. मग बघू, तुला जे काही नाही ना ते सर्व काही देते. एवढंच काय, सर्वच देते तुला. मी म्हणालो, काकू सर्व म्हणजे काय? ती म्हणाली, तुला असं नाही सांगता येणार, त्याला डायरेक्ट प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवते, चालेल ना? मी म्हणालो, हो, परंतु ते तेवढं टच करायचं तेवढं बघा ना. मग ती म्हणाली, खूप वेळ आहेस बाबा तू, ये इकडं. असं म्हणून तिनं माझा हात पकडला आणि स्वतःच्या त्या जम्परावर ठेवायला लावला. तिच्या जम्परावर हात ठेवल्यानंतर पुढं काय करायचं आहे हे मला माहीत होतं, परंतु मी तसाच हात ठेवला आणि शांत बसलो. मग ती मला म्हणाली, आता फक्त हातच ठेवणार आहेस का? तसं मी म्हणालो, काकू आता याच्या पुढं काय करतात मला माहीत नाही, इथं हात लावतात एवढं माहीत आहे. तशी ती म्हणाली, अरे त्यांना हळूवारपणे दाबून बघ ना. मग मी म्हणलो, दाबल्यानंतर मजा येते का? काय होते काकू दाबल्यानंतर? ती म्हणाली, मठ्ठच आहेस रे बाबा तू, काय बोलावं आणि काय नाही. तुला आता डायरेक्ट ABCD पासून शिकवावं लागेल, तू खूप मोठा आहेस. तसं मी म्हणालो, मी तुमचा विद्यार्थी आहे, जे काही शिकवायचं आहे ते तुम्ही माझ्या टीचर बनून मला शिकवाल का? तसं ती म्हणाली, हो रे, मी शिकवते तुला, तू नको काळजी करू. आणि हो, मी ह्याच्यामध्ये मास्टरी केली आहे, मला सर्व काही माहीत आहे, मी तुला एकदम व्यवस्थितपणे शिकवेन, तू काळजी करू नकोस, तू एकदम रिलॅक्स राहा बरं. मी ठीक आहे काकू असं म्हणालो. मग ती मला म्हणाली, चल आता तू लाईट चालू कर. मग मी तिथल्या टेबलवर चढलो आणि वरचा जो जुना लॅम्प होता तो काढून टाकला आणि नवीन लॅम्प तिथं लावला. मी काकूंना म्हणालो, काकू बटन चालू करा. तशी काकू मला म्हणाली, अरे तू खाली तरी उतर. परंतु मी म्हणालो, नाही काकू, मी ठीक आहे, तर करा बटन तुम्ही चालू, मला काही नाही होणार. मी तसाच त्या टेबलवर थांबून होतो. मग काकूनं ते बटन चालू केलं आणि ती खोली पूर्ण प्रकाशाने न्हावून निघाली. त्या उजेडामध्ये काकूचं देखणं रूप आणखीनच भारी दिसत होतं. आता ती मला एकदम मस्त वाटू लागली. जवळजवळ 18-20 वर्षाची तरुणीच ती वाटत होती. तिचं 30-35 वर्ष वय आहे असं आता मी मानायच तयार नव्हतो. ती माझी एक मस्त मैत्रीण आहे असंच मला वाटत होतं. मी माझ्या मनामध्ये स्वप्नाचे मनोरे उभे करू लागलो. आता आजची रात्र माझी काकूसोबत जाणार, श्यामा काकूसोबत मी भरपूर काही मजा करेन असं मी मनोमन विचार करू लागलो. मग काकू मला म्हणाली, अरे काय विचार करतोयस, उतर खाली, किती वेळ थांबणार आहेस? हो हो असं म्हणून मी भानावर आलो आणि त्यांच्या आवाजानं मी भानावर आलो असल्यामुळं मी लगेच खाली उतरलो. खाली उतरत असताना तिने मला स्वतःचा हात हातात दिला. तिच्या हाताचा आधार घेत मी खाली उतरलो आणि खाली उतरल्याबरोबर मी तिच्या कमरेला पकडलो. तशी ती म्हणाली, वा रे वा, चालू झालं तुझं, इतका वेळ इतका लांब लांब राहत होतास आणि आता बघ लगेच कमरेला पकडला. मग मी दोन्ही हाताने तिला तिच्या कमरेला आणखीन घट्ट पकडलं आणि म्हणालो, श्यामा डार्लिंग, तूच तर म्हणलीस ना मी तुला सर्व काही शिकवते. तिनं तोंडात बोट घालून घेतलं आणि मला म्हणाली, वा, डायरेक्ट श्यामा डार्लिंग. तसं मी म्हणालो, हो ना, आता तू माझी टीचर आहेस ना काकू. मग ती मला म्हणाली, आता अरे तुरे तर बोलत आहेस, मग काकू तर नकोस ना म्हणू, तू डार्लिंग म्हणतोयस, ठीक आहे, मी तुझी डार्लिंगप्रमाणे सेवा करीन. मी म्हणालो, ठीक आहे, बघतो मी. तशी ती म्हणाली, पूर्ण रात्र आज आपलीच आहे. मग मी तिला म्हणालो, काकू किती वर्षापासून तुम्ही हापापलेला असाल? आत्तापर्यंत किती दिवसाच्या अगोदर तुम्हाला मिळालं होतं, खरं सांगा, किती दिवसापासून तुमचा नवरा नाही? तसं ती म्हणाली, गेल्या कितीतरी महिन्यापासून माझा नवरा मुंबईला राहतो आणि आल्यानंतर पण तो मला व्यवस्थितपणे सुख देऊ शकत नाही, त्याच्यामुळं मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु आता तू मला मिळाला आहेस, मी तुला शिकून एवढं परफेक्ट बनवून की तुला ह्या गोष्टीचा एकदम परफेक्ट खेळाडू बनवणार आहे. मी म्हणालो, हो काकू, तुम्हाला जसं काही बनवायचं आहे, जे काही बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता. मग ती मला म्हणाली, काय राव, काकू काकू म्हणू नकोस म्हणलं ना, तू डायरेक्ट मला श्यामा म्हणू शकतोस. मी म्हणालो, ठीक आहे श्यामा, आता नाही म्हणणार. मग मी तिला म्हणालो, मी पप्पांजवळ जाऊन बसतो, जेवण वगैरे झाल्यानंतर रिलॅक्स येतो, चालेल ना? तशी ती म्हणाली, हो, जेवण वगैरे होऊ दे, सर्व काही झाल्यानंतर तू रिलॅक्स आहे, परंतु एक आणखीन विशेष आहे की तू माझ्याकडे येतोयस ही कुणाच्या नजरच पडू देऊ नकोस. तसं मी म्हणालो, आमच्या झोपण्याच्या प्रत्येकाच्या खोल्या वेगळ्या आहेत, त्यामुळं हे कुणालाच नाही समजणार. वातावरण जरा शांत झाल्यानंतर मी हळुवारपणे येईन आणि तुझ्याकडे आल्यानंतर मी तुझ्याकडे आलो होतो ही कुणालाच गोष्ट कळणार नाही, याची मी तुला खात्री देतो. ती म्हणाली, ठीक आहे, मी वाट बघते तुझी.
आता जातो, मी इथलं साफसफाई करते, तुझ्या अंगावर धूळ येईल, खूप कचरा आहे इथं. असं म्हणून श्यामा कचरा साफ करू लागली आणि मी पप्पांच्याच बाजूला बसून टी व्ही पाहू लागलो. मित्रांनो, त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा सत्य आहे. माझ्या आयुष्यात घडलेली खरी घटना आहे, त्यामुळं कथा थोडीशी मोठी आहे आणि जे काही घडलं ते जशास तसं मी माझ्या शब्दामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. कुठं चुकत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागात.